नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाच्या व्हॉइस ओव्हरव्ह्यू मध्ये मी संदीप तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या भागामध्ये आपल्याला मायाचं एक नवीन रूप पाहायला मिळणार आहे. तिचं एक रहस्य जे आतापर्यंत लपून होतं ते आजच्या भागात रिव्हील होणार आहे. नक्की काय आपण बघूया. तर आजच्या भागाची सुरुवात होते त्यावेळेस जानकी सुमित्रा आई, आजी आणि तिच्या आईला फराळाचं ताट आणून देते आणि म्हणते फराळ खा, निवांतपणे बसा आणि फराळ खा, एन्जॉय करा असं ती बोलते. मात्र जानकीची आई फराळ खात नाही. ती प्लेट अशी ती डायनिंग टेबलवर म्हणजे टेबलवर ठेवून देते. मग जानकी विचारते, का गं तू का खात नाहीयेत? लगेच तिची आई उत्तर देण्याच्या अगोदरच आजी म्हणते, अहो खा खा, फराळ खा, फुकटचं मिळालं कधीच सोडायचं नसतं, मनसोक्त खा. इथे जानकी मात्र आजीला पहिल्यांदा बोलताना दिसते की आजी तुम्ही असं का बोलताय? ती बिचारी पण टेन्शन मध्ये आहे ना. ती म्हणते मग तिच्यामुळे आपण पण टेन्शन मध्ये आहोत, कळत नाही का? जानकी म्हणते अहो पण तिला केलेल्या गोष्टींचा पस्तावा होतोय. मात्र आजी म्हणते आम्हाला सुद्धा होतो ना की आम्ही सुद्धा माणसं ओळखायला जे चुकलो ते. आता आजी काय माघार घेत नसते. तेवढ्या तिथे ते अवंतिका त्या हॉस्टेलच्या मुलांनी फराळ दिल्यानंतर उरलेलं पेमेंट पण दिलं असतं आणि ती खुश होऊन ते पेमेंट देते जानकीला. मग जानकी ते पेमेंट देते आईला. आई म्हणते अगं माझ्यापुढे काय ठेवतेस, देवासमोर ठेव ना. मात्र जानकी इथे मस्त बोलते की देव काय किंवा आईसारखी सासू काय, दोन्ही सेमच आहे, दोन्हीकडनं पण आम्हाला आशीर्वाद मिळतील असं म्हणत ती आईच्या हाताने पैसे देते. मात्र आजी पुन्हा बोलतेच. असं गुळार्क किंवा साखरेसारखं गोड गोड फक्त जानकीच बोलू शकते आणि कसं माणसाला गुंडाळायचं तिलाच कळतं. आता मात्र कोणाला काय बोलावं ते कळत नाही. मात्र अवंतिका आहे बाबा, जी जानकीची बहिणीसारखी काळजी घेते. ती म्हणजे आजी एखाद्याच्या तोंडात काल्यासारखी कडूच असेल, ते बोलणं कडूच असेल, त्या माणसाने काय बोलावं? तुम्ही जरा शांत बसा ना, सारखे का टोणे मारायचं तुमचे धंदे झालेत. मग मात्र आजी म्हणते ठीक आहे बा, आता या रद्दीच्या घरात काय बोलायचीच मला टाप उरली नाही. पुढे आपल्याला दिसतं की आई बिचारी म्हणजे जानकीची आई जरा नाराज झाली असते आणि ती रूम मध्ये आलेली असते. मग तिच्या पाठोपाठ जानकी येते. तिला म्हणते आई आज लक्ष्मीपूजन आहे, तू आवर. पण माया कुठे असं विचारल्यानंतर आई म्हणते माया कुठे गेली मला माहित नाही, ती थोडं काम आहे म्हणून बाहेर गेली, बस एवढंच काय आहे. मग त्यावेळेस जानकी पुन्हा आईला म्हणते आई तुला आजीचं बोलण्याचं वाईट वाटत असेल मला माहिती आहे, पण आई म्हणते काय करू, माझंच पाप होतं ते, मी जे पाप केलं ते वापस येते, दुसरं काय. मात्र जानकी म्हणते आई नेहमीच चांगला विचार कर की चांगलं होईल म्हणून. आपण जे झालं गेलं आता ते गंभीर मिळालंय, आपण काही बदलू शकत नाही, पण आपण चांगला विचार केला तर आपलं भविष्य चांगलं घडेल ना, असं म्हणत ती आईला तयार व्हायला सांगते. मित्रांनो, दुसरीकडे माया ना एका पुनर्वसन केंद्रामध्ये गेलेली आपल्याला दिसते आणि ती त्या केंद्रामध्ये शिरते आणि तो मुलगा लगेच ऐश्वर्याला फोन लावतो. आजच्या भागात ऐश्वर्याचं काय तोंड बाहेर मिळालं नाही मित्रांनो. दुसरं होतं काय की लक्ष्मीपूजन तयारी चालू असते, बिचारी जानकी पूजेला बसते. मात्र आजी पुन्हा म्हणजे एकमेव विरोधक जानकीची घरातली आजी ती लगेच पुन्हा टोणा मारते की दरवेळेस काय जानकीला बसवतोय आपण पूजेला, कधीतरी अवंतिकाला सुद्धा मान देऊ ना आपण, का तिला का मान द्यायचा नाही, लहान म्हणून तिला मान देत नाही का? मात्र अवंतिका इथे शहाण्या माणसाप्रमाणे बोलते आजी जानकी ताई माझ्याशी मोठे आहेत वयाने मानाने, त्यांना करू दे ना, माझी काय हरकत नाही. मात्र आजी म्हणते नाही ग बाई, मी फक्त असं बोलले की असं तुला वाटायला नको की तुझ्यासोबतच दुजाभाव होतो म्हणून. यावेळेस मात्र नाना चिडतात आणि ते आईला म्हणतात सुमित्रा आईला, सुमित्रा तुझ्या आईला तूच सांग बाबा, आता आम्ही सगळं कंटाळलोय, यांना काहीच कळत नाही. मात्र लगेच ती रडायला लागते आजी. काय बाबा रणदेवीच्या घरात बोलायची सोय राहील नाही. मग जानकी म्हणते आजी भरल्या घरात सणासुदीला रडू नका. तुम्हाला वाटतं ना अवंतिकेने पूजेला बसलं पाहिजे, मी काय ती काय सेम असते, माझी बहिणीसारखी असती ती बसते, हरकत नाही. बिचारी अवंतिका आणि सुमित्रा पूजेला बसतात. इकडे बाहेर मात्र सारंग ओवी सोबत आणि गुलाब सोबत फटाके उडत असतो. त्यावेळेस गुलाब त्याचं मन व्यक्त करतो, तो म्हणतो दादा ह्यावेळेस तर मला दिवाळी खूप आवडली बाबा. मागच्या वर्षीच्या दिवाळीला आपले घराचे 2 भाग झाले होते, यावेळेस मात्र आपले सगळं कुटुंब सोबत आहे. सारंग म्हणतो हाय ना, मग फटाके उडव. ते दोघं तिघे फटाके उडवत असतात. त्यावेळेस तिथे ते मायाला बघून सारंग खुश होतो. तो म्हणतो हा तुम्ही तुमचा ड्रेस ना खूप छान दिसतोय. माया म्हणते ठीक आहे. माया का रिएक्शन देते त्याला. ओवीला म्हणते ओवी तुझ्यासोबत मी पण फटाके उडवू का? तर फटाके उडवायला सुरुवात करते ती. पण सारंग म्हणतो माया तुम्ही मुंबईला कुठे राहता हो? ते म्हणते का? नाही आमची ना खताची तिकडे येत असता खेप वगैरे टाकत असतो मी,
तर कधी आलो मी तुम्हाला भेटेल. ती म्हणते पण तुमचं काय राहिलं आता, तुमचं ते माणसानं जप्त केलं सगळं ऑफिस वगैरे वगैरे. तो म्हणतो नाही हो, पॉझिटिव्ह बोलतो ना तो म्हणतो नाही आज जप्त केलं पण कायमस्वरूपी थोडे येते, उद्या उद्या आमच्याकडे येऊन जाईल असते. पण आलो कधी तुम्हाला मुंबईत भेटेल ना, सांगा तुम्ही कुठे राहता. मात्र इथे माया त्याला अक्षरशः दुर्लक्ष करते, त्याला काहीच बोलत नाही. ती ओवीसोबत फटाके फोडायला निघून जाते. सारं म्हणतो अरे मी विचारलं ह्यांना की मी तुम्हाला भेटायला येऊ शकतो का, किंवा आला कुठे भेटायचं, या काहीच बरं उत्तर कसं देत नाही आपल्याला. आणि मित्रांनो इथे आजचा हा धमाकेदार भाग संपतोय. म्हणजे आता या मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार हे आपल्याला दिसतंय मायाच्या रूपाने. मायाचं पण काहीतरी सिक्रेट आहे. आता पुनर्वसन केंद्रात तिचा भाऊ असेल, वडील असेल, कोण आहे काय आपल्याला काही माहित नाही. ती ऐश्वर्या शोधून काढेलच. पण काय आहे तिथे जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढचा भाग बघायला लागेल. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला मालिकेबद्दल काय आवडतं कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.